नमस्कार. आजच्या एपिसोडला जर शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायचं तर मुलांनी मामा आणि निवेदिता मॅडमला दोघांनाही तिथे बंद करून ते निघून गेले होते. इकडे सगळेजण कौतुक करत होते की तुम्ही सगळे आता वेगळ्या झोनला जाणार आहेत, फॅमिलीसाठी तुम्ही सगळं सोडून घरचा विचार करणार आहेत. इकडे या दोघांचं पुन्हा थोडंफार का होईना भांडणाला सुरुवात होते, कारण की मामांना असं वाटते की काहीतरी गडबड आहे आणि ते घराच्या बाहेर निघत असतात. पण त्या दोघांनाही समजते की आपण इथे लॉक झालो आहोत आणि त्याच्याबरोबर आपले फोनसुद्धा गायब आहेत. चला बघूया डिटेलमध्ये आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडले. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत, इकडे इरा ईशान घराच्या बाहेर निघतात आणि दोघंही हळवारपणे दाराला कुलूप लावून तिथून ते तिघंही निघून जातात. दुसरीकडे भैरवी इकडे आईला सांगत असते, आई आमचा प्लॅन कॅन्सल झाला आहे, आम्ही आता तिकडे नाही जाणार. तेव्हा अनुष म्हणतो, खरंच भैरवी या सगळ्या गोष्टी वाटतात तेवढ्या सोप्या नाही आहेत. तेव्हा ती म्हणते, खरं म्हटलं तर हे सगळं मला माझ्या फॅमिलीसाठी करणं गरजेचं वाटत होतं, कारण की फॅमिलीच्या मागे तर आपल्याला खंबीरपणे उभं राहायलाच लागेल ना. तेव्हा अनुष म्हणतो, तू माझा आणि माझ्या फॅमिलीचा किती विचार करते ना, हे खरंच खूप ग्रेट आहे. तेव्हा चंदनाजो म्हणतात, फॅमिली तर अशीच असते ना, एक दुसऱ्याच्या सपोर्टला उभी असते, पण आता तुम्ही इथेच आहात तर हे खूप छान आहे ना. तेवढ्यात इकडे भैरवी म्हणायला लागते की आता थोडं वेगळं सुद्धा काम आहे, आम्हाला जायला पाहिजे. तेव्हा चंदनाजो म्हणतात, मुलांना शाळेत ड्रॉप करायचं आहे की पिकअप करायचं आहे, जर काही असेल तर तुम्ही मलाही सांगू शकता. तेव्हा ते म्हणतात, नाही आज गरज नाही आहे, गार्गी त्यांना सोडायला गेली आहे आणि तीच त्यांना इकडेच ड्रॉप करणार आहे, कारण की मुलांना तुम्हाला भेटायचं होतं. तेव्हा ते म्हणते, हे तर खूप छान आहे, बरं आहे किती दिवसानंतर मुले येणारच आहेत, तर मी तुला अजून एक सुचवू का, एक काम कर ना, तू त्या निवेदिता मॅडम, गार्गी आणि निलिमा त्या भाऊजींना इथे जेवायला बोलो, मी त्यांच्या आवडीचं काहीतरी बनवते. तेव्हा ती म्हणते, चालेल काही हरकत नाही, पण आई जास्त दगदग करू नको आणि आम्ही दोघं आता कामाला चाललो आहोत, आम्ही आमचं काम संपून लगेच वापस येतो. ते लगेच त्यांच्या कामाला तिथून निघून जातात. तेव्हा मीना म्हणते, लवकर या आणि काही असेल तर आम्हाला सुद्धा कळवा. ते दोघं तिथून निघून जातात. तेव्हा इकडे मामा विचारतात, काय हो तुम्ही आज घरामध्ये कशा काय. तेव्हा ते म्हणतात, मी सुद्धा आत्ताच आली आहे आणि आत्ता आवरते. खरं म्हटलं तर आज मी भैरवीला म्हणाली होती की सगळं स्वयंपाकाचं मी बघणार आहे, त्याच्यामुळे तिने काही बनवलं नसेल, मी लवकर स्वयंपाक बनवते. तेव्हा म्हणतात, काहीच गरज नाही आहे, मला आता जेवायची इच्छा नाही. तेव्हा ते म्हणतात, असं का वागताय, जेवण तर वेळच्या वेळी करायला पाहिजे ना, मी थांबा ना, थोडा वेळ द्या, मी लगेच स्वयंपाक करते. तेव्हा ते म्हणतात, नको नको, मी सांगितलं ना मला नाही जेवायचं, मी इथे थांबलो तर आपल्यामध्ये सतत वाद होत राहतील, त्यापेक्षा एक बेटर ऑप्शन आहे, मी बाहेर जातो. तेव्हा ते म्हणतात, अहो तुमचंच घर आहे, तुम्ही कशाला बाहेर जाता, थांबा ना इथे, मी हवं असेल तर बोलणार नाही. तेव्हा ते म्हणतात, नाही मी माझ्या मित्राकडे चाललो आहे, जास्ती काळजी करू नका. मामा दाराच्या जवळ जातात पण दार काही उघडत नसतं. तेवढ्यात निवेदिता मॅडम सुद्धा तिथे येतात आणि बघतात तर दार काही उघडतच नाही. तेव्हा मामा म्हणतात, थांबा जरा, मी बाजूच्यांना फोन करतो आणि बोलवून घेतो. पण कोणाचा फोन सुद्धा मिळत नसतो. तेव्हा ते म्हणतात, माझा फोन तर इथेच होता, गेला कुठे. तेव्हा लगेच इकडे निवेदिता मॅडम म्हणतात, थांबा जरा, मी एकदा चेक करते. मी स्वतःहून तुमच्या फोनवरती रिंग करते. त्या स्वतःचाही फोन बघायला जातात. तेव्हा म्हणतात, तुमच्या बॅगेतून फोन मिळताना सकाळची संध्याकाळ होईल पण उपयोग काही होणार नाही. त्यांनाही त्यांचा फोन काही मिळत नसतो. दुसरीकडे भैरवी आणि ईश घरी येतात. तेव्हा मीना म्हणायला लागते, मुलं कुठं राहिली, त्यांचीच तर मी वाट बघते. आणि विचारतात, काय ग तू भाऊजींना कॉल केला ना. तेव्हा भैरवी म्हणते, अजून तरी मी त्यांना काही कॉल केला नाही, त्यांचा फोनच लागत नाही. तेवढ्यात तिथे मुलं येतात. मुलांना बघता ते विचारतात, आजी आमच्यासाठी काही बनवलं की नाही. तेव्हा मीना पहिले चेष्टा करते आणि म्हणायला लागते, नाही रे बाळांनो, तुमच्यासाठी काही बनवायला जमलंच नाही. तेव्हा मुलांचा चेहरा थोडा उतरून जातो. ती म्हणते, अरे तुमच्या आवडीचं सँडविच केलं आहे, जा लवकर आवरून घ्या. भैरवी लगेच इकडे कॉल करायला जाते. तेव्हा गार्गीला थोडं टेन्शन आलेलं असतं. ती विचार करते, आम्ही एवढा मोठा स्टेप तर घेतला आहे, पण याचे परिणाम काय होतील काही सांगता येत नाही. तिकडे काय घडत असेल काय माहिती. दुसरीकडे इकडे निवेदिता मॅडमने
जेवण रेडी केलेलं असतं तेव्हा ते म्हणतात आता शांतपणे जेवून घ्या, बघा तुम्हाला आवडतं की नाही. तेव्हा ते म्हणतात आता मला खरंच जेवायचं नाही आहे. तेव्हा ते म्हणतात हे बघा जेवणाचा अपमान करायचा नसतो आणि आता ताट समोर आलं आहे ना, मग जेवून घ्या, कशाला नखरे करताय. तेव्हा ते म्हणतात मग तुम्ही नंतर मला पुन्हा टोमणे देणार ना की मी तुमच्यासाठी जेवण बनवलं. तेव्हा ते म्हणतात मी टोमणे नाही देत होतो, मी खरंच सांगते, तुम्ही जेवून घ्या. तेव्हा ते म्हणतात दुसरा कोणता ऑप्शन सुद्धा दिसत नाही आहे आणि तसंही हे शिस्तीमध्ये बसत नाही ना की मी जेवलो नाही तर, आणि आता भैरवी सुद्धा नाही की मला दुसरं कोणी काही बनवून देईल. तेव्हा ते म्हणते शिस्त म्हणजे शिस्त असते, शिस्तीमध्ये जेवून घ्या ना, कशा लोकच वेळ वाया घालवतात. तेवढ्यात त्यांना ठसका जातो. मामा लगेच त्यांना पाणी देतात. तेव्हा ते म्हणतात थँक्यू, खरंच तुम्ही माझी मदत केली. तेव्हा ते म्हणतात थँक्यू तर मला तुम्हाला बोलायला पाहिजे, तुम्ही मला आता जेवण वाढलं आहे ना. तेव्हा ते म्हणतात मग तर असं झालं तर जेवणासाठी आणि बाकी सगळ्या तुम्ही जेवत आहात याच्यासाठी मला तुम्हाला थँक्यू बोलायला पाहिजे. तेव्हा म्हणतात हेच तर मला पटत नाही की तुम्ही मला सतत प्रत्येक गोष्टीवरती टोमणे मारताय. तेव्हा ती म्हणते तुम्ही मारला त्याच्यावरती मी मारलाय, मग आता प्रत्येक गोष्टीमध्ये भांडायची तर गरज नाही ना. तेव्हा मामा म्हणतात मला तर काहीतरी काळभेळ वाटत आहे, आपले फोन गायब आहेत, आपण दोघं इथे लॉक आहोत, नक्कीच मुलांनी हे सगळं केलं असेल. तेव्हा ती म्हणते मलाही डाळमध्ये काहीतरी काळ तर वाटतंच. तेव्हा ते म्हणतात हे सगळं मुलांचेच परिणाम आहेत, जेव्हापासून ते संस्कार वर्गाला जायला लागले आहेत ना तेव्हापासूनच ते अशी जास्तीची मस्ती करायला लागले आहेत. पहिले माझी मुलं अशी वागत नव्हती, सगळे शिस्तीमध्ये होते, तुमच्याचमुळे ते जास्त बेशिस्त झाले आहेत. तेव्हा ते म्हणतात काहीही काय बोलताय, उगाच मला असं ऐकायचंच नाही आहे. तेव्हा मामा म्हणायला लागतात अच्छा एक काम करूया, जेवण झालं ना की तुम्ही रूमच्या आतमध्ये राहा, मी या हॉलमध्ये बसतो. तेव्हा ते म्हणतात मी का रूमच्या आतमध्ये बंद राहू. तेव्हा ते म्हणतात ठीक आहे, मग तुम्ही हॉलमध्ये राहा आणि मी रूममध्ये जातो, कारण की आपण एक दुसऱ्याच्या समोर जेवढे येऊ ना तेवढे आपण भांडतच बसणार आहोत. त्यापेक्षा ही चांगली गोष्ट आहे की आपण वेगवेगळे राहू, म्हणजे कसं भांडणं ही थोडी कमी होतील. तेव्हा ते म्हणतात ठीक आहे, काही हरकत नाही, पहिले जेवण तरी घ्या. मामा लगेच जेवायला सुरुवात करतात. दुसरीकडे भैरवीचा फोन काही लागत नसतो, म्हणून भैरवी खूप काळजीमध्ये असते. तेव्हा ती म्हणते आता काय करायचं, सकाळपासून बाबांचा फोन लागत नाही, निवेदिता मॅडमचाही फोन लागत नाही. तेव्हा ती म्हणायला लागते तुम्ही का पॅनिक होऊ नका, सगळे कुठे आहेत, काही झालंय का, तुम्ही त्यांना फोन केला का. तेव्हा ती म्हणते काही करू मला खरंच समजत नाही, आत्यांना तर यायला जमणार नाही, ते तर त्यांच्या मैत्रिणींकडे गेले आहेत, पण बाबांचं काय आणि निवेदिता मॅडमचं काय मला खरंच समजत नाही, ते कुठे आहेत, त्यांचा फोन सुद्धा लागत नाही. तेव्हा अनिश म्हणायला लागतो मला थोडी गडबड वाटत आहे, काही झालं तर नसेल ना. भैरवी विचार करते की हे सगळं स्वप्नाने आपल्यावरती सोडवण्यासाठी त्यांच्यावरती तर हल्लाविल्ला केला नसेल ना. ती थोडी पॅनिक झालेली असते. तेव्हा अनिश म्हणतो तू आज बघितलं ना, मामा मामी ही घरातून खूप घाईमध्ये निघाले होते, काही गडबड असू शकते, आपल्याला लवकर घरी जायला पाहिजे. तेव्हा भैरवी लगेच मीनाला विचारते काय हो मुलांचं काय झालं, मुलांचं जेवण झालं आहे का. तेव्हा ती म्हणते हो मुलांचं तर होतच आलं आहे. तेव्हा ती म्हणते आई आम्हाला काही थांबता येणार नाही, पण प्लीज समजून घे, आज खरंच खूप घाईमध्ये आहोत, देवा काही नको व्हायला पाहिजे, बाबा आणि निवेदिता मॅडम सुखरूप असाव्या एवढीच तुझ्या चरणी माझी प्रार्थना आहे, प्लीज एवढं असू दे. तेवढ्यात मुलं सुद्धा येतात आणि म्हणतात चला आता आपण घरी जाऊ. तेव्हा भैरवी म्हणायला लागते मुलांना तर न्यायला लागेल, त्यांना इथे ठेवून काही चालणार नाही, कारण की उद्या सकाळची शाळा सुद्धा आहे. मुलं आणि सगळेजण तिथून निघून जातात. मीना आणि चंदनाजोबांना थोडं टेन्शन आलेलं असतं की हे सगळं काय झालं आहे. दुसरीकडे हे दाराच्या बाहेर येतात. अनिशचं लक्ष जातं की दाराला तर कुलूप आहे. मुलं हे सगळं बघून खूप घाबरून गेलेले असतात. तेव्हा अनिश म्हणतो दाराला कुलूप आहे आणि हे कुलूप तर आपण सहजा वापरत सुद्धा नाही, मग बाबा आणि निवेदिता मॅडम गेल्या तरी कुठे. तेवढ्यात आतून आवाज यायला लागतो की कोणी आहे का, आम्ही आतमध्ये अडकलो आहोत. हे बघितल्यानंतर भैरवी म्हणायला लागते आता आपल्याला कुलूप तोडायला लागेल, काहीतरी नक्कीच गडबड आहे. तेव्हा अनिश म्हणतो थांब जरा, मी कीवाल्याला फोन करतो. तो फोन करायला जाईल. तेवढ्यात मुलं समोर येतात आणि म्हणायला लागतात चावी आमच्याकडे आहे. तेव्हा भैरवी विचारते चावी तुमच्याकडे कशी काय, तुम्ही हे कुलूप लावलं का. तेव्हा अनिश म्हणतो हा सगळा काय प्रकार आहे, मला जरा कळायला पाहिजे. तेव्हा भैरवी म्हणते आपण जरा आत जाऊन बोलू. मुलं लगेच आत येतात. तेव्हा मामा विचारतात हे सगळं कोणी केलं, मला खरं खरं सांगायला पाहिजे. तेव्हा
मुलं म्हणायला लागतात, हो आम्हीच तुम्हाला बंद केलं आहे. गार्गी म्हणायला लागते, हो हा आमचाच प्लॅन होता. तेव्हा निवेदिता मॅम म्हणतात, काय बोलताय तुम्ही हे सगळं प्लॅन करून केलं आहे. तेव्हा अनिश आणि भैरवी विचारतात, हे सगळं काय झालं, पण तुम्ही आतमध्ये कसे काय लॉक झाले मला खरंच समजलं नाही, आणि तुमच्या दोघांचे फोन का लागत नाही. तेव्हा ते सांगतात, फोन सुद्धा आमच्याकडेच आहेत. ते दोघं एक दुसऱ्याचे फोन देतात. तेव्हा ते म्हणतात, काय ग गार्गी, हे सगळं चाललं तरी काय आहे, आणि हा सगळा काय फोरखेड लावलाय तुम्ही, जरा आम्हाला एक्सप्लेन करताय का. तेव्हा मुलं म्हणतात, आम्ही विचार केलं होतं की तुम्ही दोघं एकत्र असले तर सगळ्या गोष्टी छान होतील. तेव्हा म्हणतात, एकत्र असलं तर गोष्टी छान होतील म्हणजे तुमचा वेगळा प्लॅन काय होता ते जरा आम्हाला सांगताय का, म्हणजे आम्हाला सविस्तर कळेल. तेव्हा लगेच ईशान म्हणायला लागतो, आम्हाला असं वाटत होतं तुमचं लग्न व्हावं म्हणून आम्ही हे सगळं केलं होतं. तेव्हा गार्गी सांगते, जसं पिक्चरमध्ये 2 जण एकत्र अडकले की त्यांच्यामध्ये प्रेम होतं आणि मग त्यांचं लग्न होतं ना, हेच आमचं प्लॅनिंग होतं. तेव्हा ते म्हणतात, गार्गीताईंना ओरडू नका, त्यांची याच्यामध्ये काहीच चूक नाही आहे. आम्ही त्यांना तसं सांगितलं ना तसंच गार्गीताईंनी केलं आहे. खरं म्हणजे आम्हाला पाहिजे होतं की तुमच्या दोघांचं लग्न होऊ दे. मामा तेव्हा म्हणतात, आता शांत राहा, जरा जास्तच बोलत आहात. तेवढ्यात निवेदिता मॅडम म्हणतात, काय ग, मुलं तर लहान आहेत, त्यांना समजलं नाही, पण गार्गी तुला तर समज आहे ना, तुला तर माहिती आहे लग्न हा किती मोठा गोष्ट आहे, मग तू मुलांना का समजवलं नाही. थांब जरा, मी तुझ्याशी नंतर बोलते, पहिले जरा मला या मुलांशी बोलू दे. मुलांना तुम्ही खूप लहान आहात, एवढूशा वयामध्ये तुमच्या डोक्यामध्ये लग्न या सगळ्याविषयी कसं काय येऊ शकतो मला हेच समजत नाही. पण जरी सुद्धा तुमच्या मनामध्ये हा सगळा विषय आला ना, पण मोठ्यांचं सगळ्या गोष्टी वेगळ्या असतात. असं कोणी हो म्हटलं तर हो होत नाही. जरा समजून घ्या, गोष्टी वेगळ्या घडत असतात. तेवढ्यात इकडे मामा म्हणायला लागतात, मला आता असं वाटते मुलांना समजवण्यापेक्षा तुम्ही आमच्यावरती खूप जास्त उपकार केले आहेत, पण आता तुम्ही इथे न राहिलेलं जास्त चांगलं आहे. तुम्ही तुमच्या घरी निघून जा. तेव्हा हे सगळं ऐकल्यानंतर मुलं आश्चर्यचकित होतात की हे सगळं काय घडलं, आम्ही काय करायला गेलो आणि काय झालं आहे. तेवढ्यात भैरवी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत असते. ते बघता निवेदिता मॅडम म्हणतात, नाही त्यांचं म्हणणं बरोबर आहे, जा गार्गी आपल्या सामानाची बॅग घेऊन ये. गार्गी लगेच आत जाते. तेव्हा त्या लगेच भैरवीच्या जवळ जातात आणि म्हणतात, भैरवी आता तुझा नवीन प्रवास सुरू झाला आहे, मग तुझ्या नवऱ्याची तुझ्याबरोबर साथ आहे, आता खूप चांगली प्रगती कर आणि माजगावकर तुम्ही चांगले माणूस आहात. फक्त प्रॉब्लेम एक आहे की तुम्ही शीघ्रकोपी आहात. जर तुम्ही तुमचा राग बाजूला केला ना तर तुम्ही एक प्रेमळ आजोबा, प्रेमळ सासरा, प्रेमळ मुलगा म्हणजे बाप सगळं काही होऊ शकता. पण खरंच तुम्ही खूप छान माणूस आहात आणि या सगळ्यांचंही तुमच्यावरती खूप प्रेम आहे, म्हणून तर त्यांनी प्रेमापोटी हे सगळं केलं आहे. तुम्ही या सगळ्याचा उगाच चुकीचा अर्थ काढू नका. आणि अनिश तुला सांगायला जाऊ तर तू खरंच खूप छान आहेस, फक्त आता भैरवीच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहा, कारण की ती तुझी बायको आहे आणि तिच्या यशामध्ये दोघंही बरोबर राहा. मुलांना तुम्ही खूप समजूतदार आणि गोड आहात, असेच राहा आणि खूप चांगली प्रगती करा. ते दोघं लगेच सगळ्यांना बाय करून तिथून निघून जातात. तेव्हा मुलं म्हणायला लागतात, आजोबा आमचं म्हणणं तर ऐकून घ्या. तेव्हा ते म्हणतात, नाही मला तुमचं काहीच ऐकून घ्यायचं नाही आहे. आता जे झालं ते झालं, या विषयावरती मला काहीच बोलायचं नाही आणि याच्या पुढे त्या निवेदिता मॅडमचं नाव या घरामध्ये कोणीच घेणार नाही. हा माझा शब्द आहे, हे आठवण ठेवा. हे सगळं झाल्यानंतर मुलं आणि मामा खूप चिडलेले असतात. इथे हा एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत मुलांना भैरवी आणि अनिश जाब विचारत असतात की हे सगळं का केलं आणि कशासाठी केलं. तेव्हा ते सांगतात, कसं आहे कोणी बाबांचा विचारच करत नाही आहे. आपल्या आजोबांना खूप साऱ्या गोष्टींची गरज आहे आणि आम्हाला असं वाटतं त्यांचं लग्न झालं तर त्यांच्याजवळ एक पार्टनर येईल आणि त्यांना त्यांच्या हक्काचा माणूस मिळेल, म्हणून तर आम्ही त्यांचा लग्नाचा विचार करत होतो ना, कारण की निवेदिता मॅडम आम्हाला आवडत होत्या. इकडे गार्गी सुद्धा निवेदिता मॅडमला समजवत असते, हे बघ मावशी त्यांचं म्हणणं बरोबर आहे की चुकीचं हे मला माहिती नाही, पण मुलांना एक आजीची गरज आहे आणि ते तुझ्यामध्ये एक आजी सपोर्टिव्ह सिस्टम बघत होत्या आणि कधी कधी मोठेच बारक्यांसाठी निर्णय घेतील असं काही नसतं ना ग. कधी कधी लहान मुलांनाही वाटतं ना की आपल्या मोठ्यांचं चांगलं व्हावं, म्हणून तर त्यांनी हे सगळं केलं आहे. मला नाही वाटत याच्यामध्ये मुलांची काही चूक आहे. इकडे हे सगळं ऐकल्यानंतर
निवेदिता मॅडम थोडा विचार करायला लागतात आणि दुसरीकडे मामासुद्धा सगळ्या गोष्टींचा बारकाईने विचार करतात. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता खरंच यांना मुलांचं म्हणणं पटेल की नाही, तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.